जो विश्वास तुमच्यावर आधी नव्हता आणि आताही नाहीये, त्यामुळे काकूवरती खोटे आरोप करायचे नाहीत. तुम्ही माझ्या मम्माला दोष देताय? अहो तुम्ही काय केलंय ना हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. भर लग्नात आमच्या खानदानी बांगड्या तुम्ही गहाण टाकल्या आणि वरचेवर पैसे मिळवण्यासाठी आहे ना माझ्या मम्माला तुम्ही फोन करताय हे मी स्वतःच्या डोळ्याने बघितलंय. मी तुम्हाला आता बांगड्या द्यायला येते ना, त्याच गहाण ठेवा आणि पैसे घ्या तुम्ही. अरे खोटे आहे दादांत खोटे आहे. काय आहे तुम्ही एकमेकांना पाठीशी घालता? हा आत्मविणी केलीये काय? श्रीमंत माणसं आहात ना तुम्ही, काही बोलता, लोकांना विकत घेता. असंच विकत घेण्याचा प्रयत्न केला लोकांनी आणि माझ्यावर विश्वास नसेल ना तर सुश्मिताला विचारा. इकडे इकडे सांग त्यांना, सांग बरं, बोल सांग. हा ट्रू सांगते मम्मा. हे आदिराच्या मम्मानेच पैसे दिले होते मम्माला आदिराचं आणि रोहन दादाचं डिवोर्स करण्यासाठी. म्हणून तुम्ही साईन केले ना डिवोर्स पेपर वरती. ह्यांनीच पाठवले ते डिवोर्स पेपर. आता कळलं? अशा आहेत तुमच्या आई समान काकू. काय मस्करी सुरू आहे? अहो माझा तुमच्यावरही विश्वास नाहीये तर तुमच्या मुलीवर कुठनं असणार आहे? तिने काय कमी खोटेपणा केला नाहीये. तेच ना, सगळं यांच्यामुळे. हो जावई बाबू, मी तुम्हाला खरं 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 सांगते. अहो या इथे अशा वागतायत ना, माझ्यासमोर वेगळ्याच वागतात. हो मला यांनी 4 BHKचा फ्लॅट ना ग, सतत आम्ही दोघी जणी जायचो बघायला. एवढे समुद्रासमोरचे फ्लॅट वगैरे यांनी दाखवलेत मला, आलिशान. बस हा, खूप झाला आता. माझ्या काकू विरुद्ध एक शब्दही बोलायचा नाही. आधिराच्या सासूबाई आहात ना तुम्ही, म्हणून आम्ही सगळे इतका वेळ शांत. पण आता तुम्ही तुमची हद्द ओलांडली आहे. आजपर्यंत कायम आम्ही तुमच्याशी आमच्या मर्यादा सांभाळून वागलोय, तेव्हा आज तुम्ही तुमची मर्यादा सांभाळा. अहो खरंच सांगतेय मी, विश्वास ठेवा माझ्यावर. मला ना आता कंटाळा आलाय एकटीनं वाईटपणा घ्यायचा. प्रत्येक वेळेला या वाईट वागलेत आमच्या बरोबर. मला मान्य आहे मी चुकले, पण सगळ्यात जास्त या बाईची चूक आहे. हे सगळ्यात जास्त मी चुकीचा वागतोय आता. खरं तर हे एवढा वेळ तुमचं ऐकून घेतोय ना, हे सगळ्यात चुकीचं वागतोय. आता खरंच पास झालं, तुम्ही या आता प्लीज.